ही कथा जळगाव शहरातील घडत आहे, म्हणून कथेमध्ये काही शब्द तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्ये असतील याची वाचकांनी आणि परीक्षकांनी नोंद घ्यावी. सकाळची 9 वाजेची वेळ. तो जिम संपवून खाली आला. तळमजल्यावर असलेल्या चहा कॉफीच्या दुकानावर कॉफी पीत उभा. तितक्यात त्याला हसण्याचा आवाज आला. हा तोच आवाज होता. त्याने त्यासरशी मागे वळून बघितले आणि बरोबर ओळखले. एसा ही तीच मुलगी आहे जिच्या गालावरच्या खळीने माझी झोप उडवली. तो मनातच बोलला आणि मंत्रमुग्ध होऊन तिला पाहण्यात गुंतला. ती मैत्रिणी सोबत हसत खिदळत पुढे निघून गेली, तरी शिवतेज संमोहित झाल्यासारखा तिला पाहत होता. अय्ये भाऊ, गेल्या त्या किती पाहतो, या हॉट कॉफीची कोल्ड कॉफी झाली असल. ठेव आता. त्याच्या खांद्याला धक्का देत अजय म्हणाला. अजय, तुला माहीत आहे का ती कोण आहे ते सांग ना. शिवतेज अधीरतेने विचारता झाला. मला माहीत असतं तर मी नसती माझी लाईन लावली. अजय मुश्किल हास्य करत डोळा मारत बोलला. तोंड पाहिलं आरशात. एकच बुक्की देईन ना. आला मोठा शहाणा. माझी आहे ती. वर मान करूनही बघायचं नाही. अरे पण त्या 2 होत्या. नक्की तुझी कोणती म्हणायची? चल दाखवतो तुला म्हणत खरंच शिवतेज अजयला बखोटीला धरून बाहेर पार्किंग एरियामध्ये घेऊन आला. पण तोपर्यंत ती निघून गेलेली होती. असं हे दुसऱ्यांदा झालं. आजा रोज येत असेल का रे ती? कारण मला आजच दिसली. मॉर्निंग वॉकचा ड्रेस परिधान केलेला होता. म्हणजे जिमला येते का रे ती? पण तिथे तर काही दिसली नाही. शिव एका बोटाने हनुवटीला रगरत बोलला. जिमला नाही, योगा क्लासला येत असणार. तुला कसं माहीत? अरे जिमच्या बाजूला रॉकीची बायको साक्षी वहिनी योगा क्लास घेते. तुला माहीत नाही का? हो मग चल आताच साक्षी वहिनीला विचारू ती कोण आहे ते. शिवतेज त्याला हात धरून ओढत बोलला. ये भावड्या, थांब थांब. ती कोण आहे ते समजून घेऊया. काय करणार रेस? तिच्या बापाकडे मागणी घालायला जायचं आहे का तुला? आधी तिच्याशी ओळख तर करून घे. आपोआप कळेल ती कोण आहे ते. अजय, यार आजा, तुझं डोकं काय भन्नाट चाललंय रे? माझ्यासोबत राहून शिकलास? पण शिवत्या, समज एंगेज असली तर हे असं असतं. तुझं शुभ बोल नवऱ्या म्हणलं तर म्हणे तुझ्या पायावर धोंडा पडला. काय यार आजा, असलं जीव घेणं बोलू नकोस. एक तर 8 दिवसापासून तिला शोधून राहिलो. 8 दिवसापासून शोधून राहिलो म्हणजे? अरे मागच्या आठवड्यात रोहितच्या बहिणीचं लग्न होतं ना. रियाचं तिथे त्या दिवशी दिसली होती. गप्पा मारत तिघी चाललेल्या. अगदी जवळून पास झाली. त्या लिंबू कलरच्या साडीत काय दिसत होती. आहा, काय ते हसणं, काय ते लाजणं आणि त्या गालावरच्या खळीने तर वेड लावलं. म्हणून तर शोधत होतो. गेली आता पण निघून. इथे मी तिच्या गालावरच्या खळीत रुतून बसलोय आणि ही बया हसत खेळत माझ्या डोळ्यासमोरून निघून जाते. त्या दिवशीही लग्न लागलं आणि कुठे गायब झाली काय माहिती. काय का यार, कसं होणार? अरे मग नंतर रियाला विचारायचं होतं ना. तिचीच मैत्रीण असणार ना ती. असं कसं विचारणार? तिचं आत्ताचं लग्न झालंय. बिझी असणार. रोहितला विचारलं तर म्हणाला रियाच्या डझनभर मैत्रिणी असलेल्या होत्या. त्यातली तुला कुठली आवडली हे मला कसं माहीत? त्यातल्या 1-2 जणींनाच ओळखतो आणि फोटो तर तिच्याच एकमेकींच्या मोबाईलमध्ये काढलेले असणार ना. फोटोग्राफर काय लगेच फोटो देतो? म्हणजे सगळं करून बसलाय तर जाऊ देत. आता ही इकडे येते हे तर कन्फर्म झालं ना. मग प्रत्यक्ष बोलूनच ओळख करून घे. ते तर करणारच आहे मी. आता नाही सोडणार. आता परत दिसल्यावर प्रत्यक्ष बोलणार आणि विचारणार. पण फ्रेंडशिप करते का म्हणून बघच तू. ती योगा क्लासला येते म्हणल्यावर शिवतेज रोज सकाळी जिमला यायचा आणि मोठ्या मुश्किलीने अर्धा तास व्यायाम करायचा. नाहीतर नुसता इकडून तिकडे गप्पा मारत फिरायचा. त्याचं मनच लागायचं नाही. सगळं लक्ष बाहेर पॅसेजमध्ये असायचं. ती कधी दिसते म्हणून. समोरचा भाग काचेचा असल्याने शेजारी योगा क्लासला जाणाऱ्या येणाऱ्या मुली दिसायच्या. जिम रॉकीची होती. शिवतेचा मित्रच होता. 8 दिवसातून 1-2दा उगवणारा शिव आता रोज जिमला येतोय. तशी रॉकीला पण कुणकुण लागली होती. अजयकडून त्यालाही समजलं होतं. एका मुलीला बघून शिवची विकेट पडली. ते मग रॉकीला त्या व्यायामाला गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायचा. पण शिव बाहेर पॅसेजमध्ये येऊन हातात मोबाईलची खेळत रेंगाळत राहायचा. नाहीतर मोबाईल कानाला लावून कॉलर
वर बोलत आहे असे भासवत चक्कर मारत राहायचा. ती पुन्हा कधी दिसते नि कधी तिच्याशी ओळख करून घेतो म्हणून उतावीळ झालेला. 2 दिवस ती आलीच नाही. शिवतेज सकाळी संध्याकाळी वाट बघून 2 दिवसात वैतागून गेला. हा भाग कसा वाटला ते समीक्षा देऊन नक्की सांगा.